जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचन या पुस्तकातील आज 13 मेचं प्रवचन. स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करावा. वास्तविक काही न करणे, आपण काही करतो आहोत किंवा आपल्याला काही करायचे आहे असे न वाटणे हाच परमार्थ. देहाने मनाने एकसारखी चळचळ करायची आपल्याला सवय लागली आहे. देहाला स्वस्थ बसायला लावणे कठीण, मनाला स्वस्थ बसायला लावणे हे त्यापेक्षा कठीण, आणि देहाने कर्म करीत असताना मनाला स्वस्थ बसवणे हे अत्यंत कठीण. मनाला खरे म्हणजे स्वास्थ्य हवे, पण ते मिळवण्याकरता साधन म्हणजे प्रयत्न करणे जरुरी आहे. मनाचे स्वास्थ्य बिघडायला कारणे 3. 1. आपल्या इच्छेविरुद्ध गोष्ट होणे. 2. मागच्या आपल्या बऱ्या वाईट कर्मांची आठवण होणे. आणि 3. उद्याची काळजी लागणे. आता जो तो आपल्या इच्छेप्रमाणे व्हावे असे म्हणणार, मग सर्व तुमच्या इच्छेप्रमाणे कसे चालतील? तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी होणारच. तेव्हा स्वास्थ्य बिघडू न देण्यासाठी आपली इच्छाच नाहीशी झाली पाहिजे. आपली इच्छाच नाहीशी करावी. अमुक एक गोष्ट मिळावी ही बुद्धीच ठेवू नये. हाव सोडावी, लोकांची आस सोडावी. जे काही होते आहे ते रामाच्या इच्छेने झाले म्हणावे. प्रत्येक गोष्ट रामाने केली म्हणणे म्हणजे अखंड भगवंताच्या अनुसंधानात राहणे. आपला अहंपणा खरोखर किती खोल गेला आहे पहा. समोर दिसत असलेल्या गोष्टीकडे बेमालूम डोळेझाक करून आपण आपल्या दोषांचे खापर बिनदिक्कत दुसऱ्यावर फोडायला तयार होतो. अमक्या तमक्याच्या नादाने आपला मुलगा बिघडला असे आपण म्हणतो, कारण आपलाच मुलगा खराब आहे हे म्हणवत नाही. ते म्हणण्याची लाज वाटते, म्हणून दुसऱ्याच्या मुलाला आपण वाईट म्हणतो. आपला मुलगा आपल्या डोळ्या देखत संगतीच्या योगाने एवढा बिघडतो, तर मग संगतीचा परिणाम केवढा मोठा असला पाहिजे. संगतीचा परिणाम जर एवढा मोठा आहे, तर संत संगतीत असताना आपल्यात सुधारणा का बरं होत नाही? संत संगतीमध्ये आपण निश्चितच सुधारायला पाहिजे, पण तसे तर दिसत नाही. मग नडते कुठे? याचे मुख्य कारण म्हणजे आपण स्वतःला सुधारण्याचा प्रयत्नच करत नाही. आपल्याला सर्व समजते, परंतु प्रयत्न करायला नको. वासनेच्या जाळ्यातून बाहेर पडण्याचा आपण प्रयत्न करत नाही, आणि त्यामुळे वासनेतच आपण जन्माला येतो आणि वासनेतच आपला अंत होतो. याकरिता एकच खात्रीचा उपाय आहे, तो म्हणजे भगवंताला अनन्य भावाने शरण जावे. रामा, तुझ्या वाचून माझी यातून सुटका नाही. तू ठेवशील त्यात मी आनंद मानेन. तुझे प्रेम मला लागू दे असे कळकळीने रामाला सांगावे आणि सदैव त्याचे नाम हृदयात ठेवावे. तो उदार परमात्मा तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही, याची खात्री बाळगा. वासना मारायला भगवंताचे अधिष्ठान हा एकच उपाय आहे. इस प्रवचन में बहुत ही महत्वपूर्ण मुद्दे को छुआ है. उसमें ये कहा गया है कि हम अपने आप में बदलाव नहीं लाते हैं. हम पढ़ते ज़रूर हैं, करने की कोशिश भी करते हैं, लेकिन अपने आप में बदलाव नहीं ला पाते हैं. अगर हमारा बच्चा कुछ गलत करता है तो हम अच्छी तरह से दूसरे के बच्चों पर उसका पूरा दोष उसको दे देते. बोलते उसका बच्चा अच्छा नहीं है, उसके संगत में रहकर मेरा बच्चा बिगड़ गया. क्योंकि हमारा बच्चा बुरा है ये कहना हमसे होता नहीं है. और अगर ऐसा होता तो हम लोग इतने दिनों से नामस्मरण कर रहे हैं, भगवान का बुक पढ़ रहे हैं, तो हमारे में फ़र्क क्यों नहीं आया? हम अभी तक वैसे ही हैं जैसे हमने शुरुआत की थी. तो अपने आप से पूछिए, अगर हम नहीं बदल पा रहे हैं तो इतने छोटे बच्चों से ये अपेक्षा करना कितना गलत है. तो ये बोला गया है कि अगर अपने आप को बदलना है
तो वो आपके हाथ में है ही नहीं। आप भगवान को अनन्य भाव से शरण जाइए और उसे कहिए कि ये वासना और ये इच्छा, ये हमारे मन से निकालना सिर्फ आपका ही काम है, और हर चीज़ आप ही की इच्छा से हो रही है, और आप ही की इच्छा से हो। जिस अवस्था में आप मुझे रख रहे हो, मैं खुश रहने की कोशिश करूँगा। नमस्मरण कीजिए और खुश रहिए। जय श्री राम। श्री राम जय राम जय जय 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 राम। जय श्री राम।